लेख लडकी योजना असेल, मुख्यमंत्री सशक्तीकरण महिला सशक्तीकरण अभियान असेल, असे अनेक उपक्रम आपण योजना राबवत आहोत. तुमच्या माध्यमातून जर त्या महिलांपर्यंत पोहोचवता आल्या तर निश्चितपणाने नवीन मतदार सुद्धा आपल्याला त्या निमित्ताने जोडता येऊ शकतात. त्यामुळे आपण पुढच्या कालावधीमध्ये महिला संघटनांनी अधिकाधिक आदरणीय मोदी साहेबांचा प्रचार प्रसार, महायुतीच्या सरकारचा, राज्य सरकारचा प्रसार कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. माझी यापुढे तर विनंती राहील आणि मी वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भातली विनंती करणार आहे की पुढच्या कालावधीमध्ये एकत्रितरित्या आपल्याला कार्यक्रम घेऊन हे विकासात्मक मुद्द्यांवर आपण लोकांपर्यंत कसे पोहोचू शकू यासाठीचे उपक्रम सुद्धा जर आपण सगळ्यांनी मिळून केले तर अधिकाधिक आपण आपल्या योजना पोहोचवू शकू. त्याचबरोबर लाभार्थ्यांची संख्या वाढवू शकू. एकदा आपण लाभार्थ्यांची संख्या वाढवली की आपोआपच मतदार म्हणून ते निश्चितपणाने आपल्याशी जोडले जातात आणि म्हणून या संदर्भातलं काम आपण पुढच्या कालावधीमध्ये करणं हे गरजेचं आहे. आज महिला व बाल विकास मंत्री म्हणून मी माझ्या विभागाची अनेक प्रश्न सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाने सोडवण्याचा प्रयत्न करते. अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, यांचेही अनेक प्रश्न आपण सोडवलेले आहेत. पुढच्या कालावधीमध्ये आपण त्यांची पेन्शन योजना असेल, त्यांना स्मार्टफोन आपण त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने देणार आहोत. त्यामुळे विविध प्रश्न त्यांचे सोडवत असताना काही वेळेला काही अपेक्षा या वाढलेल्या असतात. पण अपेक्षा कुठलीही संघटना किंवा कुठलाही घटक केव्हा करतात ज्यावेळेला त्यांना माहिती असतं की हे सरकार आपल्या अपेक्षा पूर्ण करेल. त्यामुळे महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका घेऊन पुढच्या कालावधीमध्ये काम करण्याचा मानस ठेवत आहे.